कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। जगद्गुरु भगवान श्रीकृष्णांना वंदन करून आणि भगवद्गीतेच्या चरणी नतमस्तक होऊन 18व्या अध्यायाच्या दुसऱ्या भागाला मी आज सुरुवात करत आहे। 18वा अध्याय म्हणजे गीतेचा कळस आहे, गीतारूपी मंदिराचा म्हणू आपण। आणि ह्यामध्ये उपसंहार ज्याला म्हणतात तो भाग आलेला आहे। सगळ्या अध्यायांचं सार याच्यामध्ये आपल्याला आलेलं दिसून येईल। म्हणून पहिल्या काही भागाच्यामध्ये श्लोकांमध्ये 15-16 श्लोकांमध्ये आपण कशा पद्धतीने हे आहे संन्यास आणि त्याग कसा आहे, त्याच्यानंतर त्याग सात्विक राजस तामस त्याग कोणता आहे, तप कोणत्या प्रकारचे आहे, यज्ञ 3 प्रकारचे कोणते आहेत हेही भाग आपण पाहिजे। आणि कोणतंही कर्म पूर्ण होण्यासाठी आपल्याला असं म्हणावं लागेल 5 गोष्टींचा विचार आपण मागे पाहिलेला आहे। अधिष्ठानम तथा कर्ता करणम च पृथग्विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचम। अधिष्ठान आहे, प्रयत्न करावे लागतात, कर्ता असावा लागतो, साधनं असावी लागतात, आणि सगळ्यात शेवटी म्हणजे दैव। दैव म्हणजे अनुकूल असतं, कधी प्रतिकूल असतं, कधी तटस्थ असतं, आणि ते दैव ही एक प्रकारची अदृश्य शक्ती आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। प्रयत्न केल्यानंतर सुद्धा यश आलं नाही तरी माणसं काय होतात, निराश होतात, फ्रस्ट्रेट होतात, हेही आपण पाहतो। आणखीन जे प्रयत्नवादी असतात ते सांगतात की नाही मी दैवाची मानगूट पिरघळीन आणि मी माझं यशाचं शिखर किंवा मला जे मंजिल आहे तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करीन, असंही सांगणारे लोक आपल्याला जीवनात भेटतात। म्हणून कर्म पूर्ण होण्यासाठी हे 5 गोष्टींची गरज असते। पुढे आपण पाहिलं होतं मनुष्य मन वाणी आणि शरीराने शास्त्राला अनुसरून कृत्य करेल किंवा शास्त्रविहित करेल किंवा शास्त्र निषिद्धसुद्धा करेल, पण त्याच्यामागे सुद्धा ही 5ही कारणं असतात। पण आत्म्याला करता समजण्यासाठी ज्याची निंदा भगवंत इथे करतात, तैत्रैवम सती कर्तारम आत्मानम केवलम तुह्या पश्यत्कृत बुद्धित्वान्न सपश्यती दुर्मती ही असं म्हटलं आहे। असे असूनही जो मनुष्य अशुद्ध बुद्धीमुळे दुर्मती म्हटलेला आहे, जो कर्म पूर्णपणे होण्यासाठी केवळ शुद्ध स्वरूप आत्म्यालाच करता समजतो, तो मलिन बुद्धीचा आणि अज्ञानी असतो असं म्हणावं लागेल। ही बुद्धी जी आहे ती सात्विक आहे असं आपल्याला म्हणता येत नाही। कोणतेही कर्म आहेत, शरीराने केलेलं असो, मनाने केलेलं असो किंवा वाणीने केलेलं असो, आणि बोलणं असो, क्रिया असोत, काहीही मनामध्ये आलेले विचार आणि त्यानुसार केलेली कर्म आहेत, तेव्हा ही सगळी करत असताना बुद्धी त्याची अशुद्ध असते, आणि अशुद्ध बुद्धीमुळे अर्थातच अज्ञानी काय ते जाणू शकत नाही असं म्हणावं लागेल। म्हणून आत्म्याला खरं काहीच नसतं। आत्मा काय करतो, आत्म्याला सुख नाही, दुःख नाही, पुण्य नाही, पाप नाही। आत्मा म्हणजे नुसतं चैतन्य आहे, पण त्यालाच तो करता म्हणून समजून चालतो। पुढे म्हटलंय यस्य नाहं कृतो भाव बुद्धिर यस्य न लिप्यते हत्वापि स इमान लोका न हंती न निबध्यते म्हटलंय। यस्य नाहं कृतो भाव, ज्याला कोणत्याही प्रकारचा आपल्याला असं म्हणावं लागेल अहंकार नाही, मी करता आहे, मी सगळं केलं, तसंच ज्याची बुद्धी जी कर्म करत असताना संसार लिप्त होत नाही, हत्वापि स इमान लोकांना हंती न निबध्यते, म्हणजे त्याने कुणाला मारलं, कुणाची हत्या केली तरी आपल्याला असं म्हणावं लागेल त्याला त्याचे पाप लागत नाही, म्हणजे तो सर्व लोकांना मारूनही तो मारत नाही। हे वेगळं वाटेल, जरा खरं विरोधाभासात्मक वाटेल। तो सगळ्यांना मारूनही मारत नाही म्हणजे काय, श्रीकृष्णाने अनेक राक्षसांचे वध केलेले आहेत, पण मारलेले आहे, पण ते तटस्थ भावाने नाही केले, मी केलं असा भाव त्याच्या मनात कुठेही नाही। कंसाचा वध असेल, नरकासुराला चा वध केलेला असेल, केशी राक्षसाचा वध केलेला असेल, पण त्याला त्याचं कोणत्याही प्रकारचं पाप लागलं नाही, कारण आसक्ती नव्हती कर्मामध्ये, आणि निरहंकार भावनेने केलेलं होतं असं आपल्याला म्हणावं लागेल। म्हणून त्याची सगळी जी काही बुद्धी आहे ना, ती अशी वासनेने काय म्हणावं लागेल लिडबिडलेली नसते। म्हणून श्रीकृष्णाने केलेले सगळे जे काही आहे, दुष्टांना मारलेलं आहे, हिंसा केलेली आहे, ती त्याला त्याचा अजिबात काय तो लिप्त होत नाही। ह्या उलट साम्यवादी काय म्हणावं लागेल राष्ट्रांच्या मध्ये हिटलरने केलेली जी काही हत्या आहे
अर्थात जे जपानला जाऊन आलेत त्यांनी हिरोशिमा नागासाकीसारखी असणारे काय शहरं आहेत ती पाहिलेली असतीलही कदाचित, परंतु एवढ्या कोट्यवधी लोकांना ठार मारलं, त्या हिटलरला कोणी आलं, त्याची आसक्ती होती, सत्ता हवी होती त्याला त्याच्यामध्ये. स्टॅलिन, मुसोलिनी हे सगळे जे चेंगीज खान सगळे आहेत, औरंगजेब, यांची नावं कोणी आदराने घेत नाही, कारण सत्ताभिलाषा मनामध्ये होती आणि म्हणून त्यांना त्याचं पाप अर्थातच निश्चित लागलं असणार. सत्ता हवी म्हणून एवढा मोठा हिंसाचार केला. पंजाबमध्ये जालियनवाला बाग प्रकरण घडलं. जनरल डायर, त्या डायरने जमेला जमल्या लोकांना किती ठार मारलेलं होतं, किती क्रूरपणे हत्या केलेली होती हेही आपल्याला माहिती आहे. फाळणी झाल्यानंतर कितीतरी महिलांवर अत्याचार झालेले होते. भरूनच्या भरून रेल्वेतनं माणसं येत होती, आपल्याला माहिती आहे. त्याच्यावर चित्रपटही निघाले आहेत, मालिका निघालेल्या आहेत. मग हे मारतात, हे हिंसाचारी लोक आहेत, त्यांना त्यांच्या कर्माची फळं ही भोगावीच लागतात. पण ज्याच्या अंतःकरणात मी करता आहे त्याला कुठलीही त्याची बुद्धी लिप्त होत नाही, त्याला कोणत्याही प्रकारचे पापाचे लेप चढत नाहीत असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणून या गोष्टीमध्ये आपल्याला असं म्हणावं लागेल की हिंसा होऊ शकत नाही. हिंसा केली म्हणून अर्जुना सांगायचा उद्देश असा, श्रीकृष्ण सांगतात तू लढायला तयार होता, तू मारलंस तरी त्याला समोरच्या असणाऱ्या गुरुजनांना किंवा नातेवाईकांना अर्थातच पाप लागणार, त्यांना मारल्याचं तुला पाप लागणार नाही. मग कसं पुढे सांगितलंय, ज्ञानम ज्ञेयम परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना करणम कर्म करते ती त्रिविधा कर्मसंग्रह म्हटलाय. कर्म माणसं जेव्हा करतात त्याच्या पाठीमागे 3 गोष्टी असतात, एक ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान. आणि कर्ता, कर्ण आणि क्रिया हेही सुद्धा 3 प्रकारचे कर्मसंग्रह आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. आपण म्हणतो ना अग्नी आहे, वायू आहे, पाणी आहे, हे सगळं येत असताना सुद्धा त्याच्यामध्ये अनेक प्राण्यांची हिंसा चाललेली असते. वाऱ्यामुळे सुद्धा आपण म्हणतो नको ते हे नको, किंवा डास घरात आले तरीसुद्धा हे म्हटलं जातं की त्यांना मारलं जातं. ती हिंसा त्यावेळेलाही अहिंसाच ठरत असते असं म्हणावं लागेल. पण ती काही हिंसा नव्हे. आसक्ती, स्वार्थ, अहंकार हा त्याच्या पाठीमागे काही नसतो. पण कोणतीही गोष्ट जाणण्यासाठी कर्ता असावा लागतो, ज्ञाता नोर असावं लागतं, वस्तू समोर असावी लागते, ज्ञेय वस्तू जाणून घ्यायची आहे आणि त्यांच्यामधलं होणारं ज्ञेय संबंध ज्याला म्हणजे नोईंग रिलेशन बिटवीन द नोअर अँड नोएबल ऑब्जेक्ट्स असं म्हणावं लागेल, तरच ज्ञानप्रक्रिया ही पूर्ण होत असते. एखादा खेडेगावातला मनुष्य मोठ्या शहरात गेल्यानंतर बरेच दिवसांनी त्याच्या मित्राकडे जातो आणि निरनिराळी यंत्र पाहतो आणि ते समजून घेत असतो. काय आहे, कॉम्प्युटर काय आहे, फ्रीज काय आहे, आणखी नवीन नवीन उपकरणं विज्ञानामध्ये आलेली आहेत, ती समजून घेत असतो. तेव्हा तो ज्ञाता असतो, ती वस्तू असते आणि त्यांच्यामधला संबंध, आणि मग तो घरी गेल्यावर तेही घेत असतो. म्हणून ह्या 3 गोष्टी जाणण्यासाठी, ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. जसं आपण म्हणतो ना अरण्यामध्ये किंवा जंगलामध्ये नुसतंच काहीतरी काय ठेवलेलं आहे रेडिओ आणि ती कोणी ऐकला नाही किंवा कोणी सुंदर गाणं म्हटलं तर तिथे ऐकायला कोणी नसेल तर ते ज्ञान कोणालाच प्राप्त होऊ शकणार नाही. म्हणून ज्ञानप्रक्रियेत ह्या 3 गोष्टी आवश्यक असतात. म्हणून ज्ञान, कर्म आणि कर्ता याच्या पुढे ज्ञानामध्ये काय आवश्यक आहे सांगितलं तर आणखीन पुन्हा 3 भेद सांगितलेले आहेत. ज्ञानम कर्मच कर्ताच त्रिधैव गुणभेदता प्रोच्यते गुणसंख्याने यथावत शृणुतान्यपि म्हण. गुणांची संख्या करणाऱ्या शास्त्रामध्ये ज्ञान, कर्म आणि कर्ता हे गुणांच्या भेदाने 3 प्रकारचे आहेत असं सांगितलेले आहे. कारण का, सत्व, रज आणि तम हे 3 गुण आहेत प्रत्येक व्यक्तीमध्ये, ते प्रकृतीचे आहेत आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये आहेत. सात्विक माणसाचे गुण वेगळे, राजस माणसाचे गुण आपण गुणातीतामध्ये याचा अधिक विचार पाहिलेला होता. आणि म्हणून हे सगळ्यांनी त्याच्यानुसार, त्या गुणांनुसार माणसाच्या मनात आवडनिवड निर्माण होते. म्हणून सत्वगुणाचा आविष्कार कसा, रजोगुणाचा कशी माणसं असतात, तमोगुणी कशी माणसं असतात हे आपण पाहिलेलं होतं. मग ज्ञानसुद्धा 3 प्रकारचं असतं. भगवद्गीतेत भगवंत सांगतायत ज्ञान जे आहे ना ते 3 प्रकारचं आहे. कसं आहे, सात्विक ज्ञान, राजस ज्ञान आणि तिसरं तामस ज्ञान. मग या सात्विक ज्ञानाची लक्षणं कशी आहेत, सर्वभूतेषु येनैकं भावम अव्ययमीक्षते अविभक्तम
विभक्तेषु तज्ज्ञानम विद्धी साधकम म्हटलेलं आहे. विद्धी सात्विकम विभक्तेषु, अविभक्तात विभक्त आहेत अनेक गोष्टी, त्याच्यात आपण अविभक्त. सर्व भूतेषु येनैकम, ज्या ज्ञानामुळे सर्व निरनिराळ्या सगळ्या भूतांमध्ये म्हणजे प्राणीमात्रांमध्ये एक अविनाशी असा अव्ययमीक्षते म्हटलेला आहे. म्हणजे काय, एकच अव्यय अविनाशी तत्व जो पाहतो, अविभक्तम विभक्तेषु, आणि जो आपल्याला असं म्हणावं लागेल की विभागरहित त्याच्यामध्ये समभावाने पाहतो असे पाहतो. अविभक्त आहे, विभक्तात अविभक्त पाहणं, आणि त्याला काय म्हणावं लागेल, ते ज्ञान हे सात्विक ज्ञान आहे. जसं पाण्यामध्ये तुरटी फिरवल्यानंतर खाली पांढरा, जे विशेषतः बोरचं पाणी पितात त्यांना माहिती आहे, खाली पांढरा साकार राहतो आणि वर असं शुद्ध असं निर्भेळ सुंदर असणारं असं पाणी आपल्याला असं म्हणावं लागेल वर येत असतं. तसं सात्विक ज्ञानामध्ये आहे सगळं हीनत्व नाहीसं होतं आणि शुद्ध ज्ञान हे माणसाला प्राप्त होत असतं. इथे सर्व भूतेषु म्हटलंय म्हणजे सगळ्या प्रकारची सृष्टीतले प्राणी, वनस्पती, जीव, जंतू, कीटक, मानवेतर प्राणी, पशु, पक्षी आणि माणसं अनेक प्रकारची आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. काय विविधतेने ही वसुधा नटलेली आहे. विविध रत्ना वसुंधरा असं म्हटलं जातं, पण ह्या सगळ्यांच्या मध्ये सुद्धा एकच तत्व आहे, ते म्हणजे चैतन्य. अविभक्तम विभक्तेषु म्हणजे विविधतेत एकता आहे. म्हणून वेदांताचा अभ्यास केल्यानंतर माणसाला असं दिसून येतं, एक वेदांताच्या अद्वैत वेदांच्या अभ्यासानेच सगळी माणसं सारखीच आहेत, तिथे कोणत्याही प्रकारची विषमता नाही हा भाव त्याच्यामध्ये. हे अद्वैत तत्व किंवा हे अविनाशी तत्व, हे नित्य राहणारं तत्व, हे सगळ्यामुळे आपल्याला असं म्हणावं लागेल चैतन्य तत्व सर्वांच्या ठिकाणी सारखंच आहे. या ज्ञानामुळे वेगवेगळ्या दिसणाऱ्या वेगवेगळ्या असलेले प्राणीमात्र भूत म्हटलेले आहेत, वनस्पती सृष्टी आहे, अगदी मुंगीपासून ते हत्तीपर्यंत असणारी प्राणीसृष्टी आहे, त्याच्यामध्ये आपल्याला असं म्हणावं लागेल सर्वत्र चैतन्य हे सारखंच आपल्याला दिसून येतं. म्हणून अविभक्तम विभक्तेषु विभागरहित समभावाने तो भरून राहिलेला आहे असं म्हणावं लागेल. अनेकत्वात एकत्व पाहण्याची आपण म्हणतो ना, काय भारतीय संस्कृती आहे, युनिटी इन डायव्हर्सिटी असं आपण म्हणतो. म्हणजे काय, विविधतेत एकता आहे. अयम निजा संस्कृतमध्ये आठवलं म्हणून सांगते, अयम निजा परोवेती गणनाम लघुचेतसाम उदारचरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. संपूर्ण पृथ्वी हे माझं कुटुंब आहे. त्याला मागे दृष्टांत काय दिलं, अयम निजा परोवेती, हे माझं आणि दुसऱ्याचं वेगळं आहे. अयम निजा परोवेती म्हटलेलं आहे. आणि मग जे उदारचरिताचं आहे असं म्हणणारे, हे माझं ते तुझं असं म्हणणारे क्षुद्र मनाचे असतात. गणना लघुचेतसाम, लघुचेतस म्हणजे मन, कोतं ज्यांचं मन असतं संकुचित, हे माझं ते तुझं असं म्हणतात. पण उदारचरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. नुसतं हे पंतप्रधान सांगतात वसुधैव कुटुंब, त्याचा अर्थ माहिती नसतो. उदार माणसं जे असतात ते म्हणतात सगळं जगच हे, सगळी वसुधाच ही आहे, वसुधा हे माझं फॅमिली आहे, हे माझं कुटुंब आहे असं म्हटलं जात. हे मोठं आपल्या भारत सरकारने हे सुभाषित घेतलेलं आहे असं म्हणावं लागेल. म्हणून सगळं तर समभावाने परमात्मा भरून राहिलेला आहे असं ज्यांना ज्ञान होतं ते ज्ञान हे सात्विक ज्ञान आहे असं आपल्याला सांगता येईल. म्हणून कोणत्याही प्रकारचा भेद ठेवू नये. पृथक्त्वेन तु यज्ञानम नाना भावान पृथक विधान वेत्ती सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानम विद्धिराजसम म्हटलंय. ज्या ज्ञानामध्ये मनुष्य सर्व प्रकारच्या विविध प्राणीमात्रांमध्ये अनेक प्रकारचे भाव पाहतो, वेगवेगळे जाणतो, तो मनुष्य ज्ञान, त्या माणसाला होणारं ज्ञान हे राजस ज्ञान आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणून हे सगळं करत असताना असं म्हणावं लागेल की माणसाची इच्छा कशी असते, अहंकार आहे त्याच्या पाठीमागे, त्याच्या पाठीमागे भावना आहेत, त्याच्या पाठीमागे कामना आहेत, त्याच्या पाठीमागे वासना आहेत असं म्हणावं लागेल. आणि म्हणून ते ज्ञान हे काय आपण काहीतरी वेगळे आहोत. फॅशन हे ह्याचं उत्तम उदाहरण आहे. अभिनव रीत, फॅशनला मराठीसुद्धा आम्ही मानसशास्त्रात शिकवत असताना लोकांनी शब्दोपायन केला अभिनव रीत, नित्य नूतन काहीतरी आपण इतरांपेक्षा वेगळं आहोत म्हणून नित्य नूतन दाखवणारं ते फॅशन असं म्हटलं जाते. आपण वेगळे आहोत हे दाखवलं जातं. मग ती फॅशन कपड्याची असेल, भांड्यांमधली असेल, आभूषणांची असेल, हे वेगळं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.
म्हणून या सगळ्यांच्या गोष्टींचा विचार करत असताना वस्त्र घेतलं जातं आणि त्याचं काठ पदर पोत सगळं काही पाहिलं जातं आणि मी त्याच्यापेक्षा काहीतरी इतर बायकांपेक्षा वेगळी आहे किंवा इतर नवीन कपडे घातल्यानंतर माझं वेगळेपण आहे हे दाखवण्यासाठी जेव्हा शो केला जातो असं आपल्याला म्हणावं लागेल, तेव्हा रजोगुण आहे असं म्हणावं लागेल. म्हणून या सगळ्या हे ज्ञान जे आहे ना, ते ज्ञान तुम्ही सात्विक ज्ञान घेता का राजस ज्ञान प्राप्त करता का तुमची प्रवृत्ती तमोज्ञानाकडे आहे असं म्हणावं लागेल. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना आपण असं म्हणावं लागेल, सत्वगुणाचा उद्रेक आपल्या मनामध्ये अधिक झाला पाहिजे असं गीता सांगते. आणि तामस ज्ञान कसं असतं, यत्तु कृष्ण वदैकस्मिन् अस्मिन् कार्ये सक्तमहितुकम् अतत्वार्थ मदत्पंच तत्ताम समुदाहृतम. जे ज्ञान एका कार्यरूपी शरीरातच पूर्णासारखे आसक्त असते तसेच ते युक्तिशून्य असते. अतत्वार्थम असं म्हटलेलं आहे आणि अतत्वार्थम अल्पम अहैतुकम म्हटलेलं आहे. अर्थाने रहित तुच्छ असते ते तामस ज्ञान असं म्हटलं जात. एकनिष्ठ असं काही नसतं असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे एकनिष्ठ राहणारे लोक बरेच असतात. देशभक्त हे एकनिष्ठ असतात किंवा संत हे एकनिष्ठ असतात भक्तीमध्ये आपल्याला म्हणावं लागेल. पण त्याच्या उलट असणारे जे दारुडे लोक असतात ते कसे असतात, हे सगळे जे आहेत तंबाखू आहे गुटखा आहे खाणारे लोक आहेत, अफूचरस गांजा हे जे काही मादक जे आहेत किंवा ज्याच्यामुळे काहीतरी झिंग येत असते असे जे लोक आहेत ते क्षुद्र वृत्तीचे आहेत म्हणावं लागेल. त्यांचं असणारं ज्ञान दारूला आहे असं म्हणावं लागेल. काही वेश्याही दुरून चांगली असते. गीता भाष्यकारांनी उदाहरण दिले, वेश्या दुरून चांगली आहे, जवळ आली तिचा स्पर्श झाला की वाईट आहे. हे आपणही सगळ्यांना म्हणजे आपण चित्र पाहतो समाज जीवनामध्ये. तसं व्यसनांचं आहे. व्यसनं दूर आहेत ना, हे सगळे जे गोष्टी आता नावं मी घेतली, काय अफूचरस गांजा दारू सगळं काही असेल गुटखा हे सगळं आहे ते दूर आहे तोपर्यंत चांगलं. पण त्याची चव एकदा घेतली की मनुष्याचा अधःपात हे ठरलेलाच आहे असं म्हणावं लागेल. एकाच कार्यरूप शरीरामध्ये राहते आणि आसक्त असतं, त्याच्याबद्दल युक्तिरहित असतं, तात्विक अर्थाने अयथार्थ असतं, तुच्छ असतं ज्ञान. ते आपल्याला असं म्हणावं लागेल की कोणत्या प्रकारचं हे तामस ज्ञान आहे. हे एक प्रकारचं गाढ अज्ञानच आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. अशी माणसं आपल्याला असं म्हणावं लागेल स्वतःचा अधःपात करतात आणि कुटुंबाचाही अधःपात करतात. मी एकदा प्रवास करत असताना उदाहरण इथे मुद्दाम मला द्यावंसं लागतं. आम्ही म्हणे तंबाखू लावतो पण आम्ही स्वतः खात नाही, पण तुम्ही तंबाखूची शेती करता म्हणजे तंबाखू खायला तुम्ही उत्तेजित करता, तुम्ही ते बाजारात नेऊन विकता, त्यावर 4 पैसे मिळवता असं म्हणावं लागेल. म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना हे ज्ञानाचे 3 प्रकार भगवंतांनी सांगितले आहेत. आता पुढे सांगत आहेत सात्विक कर्म, राजस कर्म आणि तामस कर्म काय आहे. नियतम संगरहितम अराग द्वेषतकृतम अफलप्रेषणा कर्म यत्तत् सात्विकम उच्यते म्हटलेलं आहे. जे कर्म शास्त्रविधीने केलेलं असून कर्तेपणाचा अभिमान न बाळगता केलेलं असतं आणि कोणत्याही प्रकारचा राग आणि द्वेष सोडून केलेले कर्म असतं ते सात्विक कर्म असतं. शास्त्रविधीने केलेलं पाहिजे. रागद्वेष नको, फळाची अपेक्षा त्याच्या नको, आसक्ती नको, असं नित्य नैमित्तिक वर्णाश्रम विहित 4 वर्णांना धरून 4 आश्रमांना धरून मी करता आहे असं त्याच्यामध्ये असता कामा नये. अर्थातच सर्जनचं उदाहरण देता येतं. शल्यक्रिया विशारद म्हणून आपण सर्जन म्हणजे मग तो साधा सर्जन असेल किंवा स्पेशालिस्ट असेल तेव्हा शरीरातला असणारा नको असणारा हात पाय असा तो भाग काढून टाकतो. सुरीने धारदार त्यांची अर्थातच शस्त्र ही धारदार असतात, परंतु त्याचा त्रास काय म्हणावं लागेल की पेशंटला होऊ नये, रुग्णाला होऊ नये म्हणून ते हे कृत्य करत असतो. पण ते कापलं म्हणून त्याचं पाप त्याला लागत नाही. मागे उदाहरण दिलं होतं, न्यायाधीशाने फाशीची शिक्षा दिली तरी न्यायाधीशाला त्याचं पाप लागत नाही. उलट प्रतिष्ठा न्यायाधीशाची जजची वाढतच असते असं म्हणावं लागेल. किंबहुना ते फाशीचे तख्त ओढणाऱ्या माणसाला सुद्धा खुन्याला दिलं आहे फास लटकवायचं, फासावर लटकवायचं, तरी त्याला त्याचं पाप लागत नाही. पाप फक्त खुनी माणसालाच लागतं असं म्हणावं लागेल. म्हणून असा कर्तेपणाचा अभिमान त्याच्यामध्ये नसतो असं म्हणावं लागेल. नित्य नैमित्तिक कर्म असो, क्रियमाणसांचे कोणत्याही प्रकारचे कर्म असो, शास्त्रविहित कर्म असो, अभिमान बाळगू नये किंवा त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा द्वेष नाही, त्याच्यामध्ये हर्षही नाही आणि द्वेष नाही अशी ज्याची बुद्धी आहे ते कर्म म्हणजे सात्विक कर्म आहे. मग पुढे राजस कर्म कसं आहे.
यत्तु कामे सुनाम कर्म अहंकारेण वा पुन्हा क्रियते बहुला यासम तत् राजसमुदारुतम म्हटलेले. यत्तु कामे सुनाम म्हटलेलं आहे, म्हणजे काहीतरी जे कर्म परिश्रमपूर्वक केलेलं आहे, परिश्रमपूर्वक कष्ट आहेत त्याला, आणि त्याला आसक्ती आहे, इच्छा आहे आणि अहंकार बाळगलेला आहे. साहंकारेण वा पुन्हा क्रियते बहुला यासम तत् समुदारुतम म्हटलेलं आहे. बहुला यासम म्हणजे काय, बरेच काहीतरी परिश्रम प्रयत्न केलेले आहेत, ते राजस कर्म आहे असं म्हणावं लागेल. अर्जुन म्हणला मी युद्ध करत नाही, सांगितलेलं आहे मागच्या अध्यायांमध्ये दुसऱ्या. आणि तो खाली बसले रथातनं उतरून, आणि अहंकार निर्माण झाला, मी यांना मारलं तर पाप लांबेल. आणि ममत्व भाव म्हणजे हे समोर आप्तजन आहेत, गुरुजन आहेत, त्याचं पाप मला माझ्या ह्याच्यामध्ये अर्थातच लागेल, म्हणून अहंकार सोडून द्यावा म्हणून आणि सात्विक कर्म करावं. हे अर्जुनाचं कर्म पहिल्या अध्याय दुसऱ्या अध्यायात जे सांगितलेलं आहे, आपण याचा विचार केलेला आहे, हे राजस कर्म होतं असं आपल्याला म्हणावं लागेल. राजकीय क्षेत्रात काय चाललेलं असतं, सध्याचं चित्रही आपण पाहिलं तर भांडणं चाललेली आहेत, संघर्ष चाललेले आहेत, शिव्या शाप देणं चाललेलं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि म्हणून जे कर्म करतायत ना लोक, ते राजस कर्म आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी, सत्तेसाठी, खुर्चीसाठी हे सगळं काही चाललेलं आहे असं म्हणावं लागेल. असं जे कर्म आहे ते राजस कर्म आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आजच्याच पेपरला मला इथे मुद्दाम उदाहरण राजस कर्म कसं आहे आणि राजसकर्ता कसा आहे, की प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांची आंदोलनं चालली आहेत. एवढा विकसित फ्रान्स मी पाहून आले म्हणून सांगते, फ्रान्ससारखा असणारा देश, तिथे सुद्धा भांडणं चाललेली आहेत. तिथे सुद्धा शेतकरी आहेत, मोर्चे काढतायत, ट्रॅक्टर घेऊन उभे राहिलेले आहेत. प्रसिद्ध असणारं तिथलं जे म्युझियम आहे, त्या म्युझियममध्ये एका महिला ऑर्गनायझेशन होती, विमेन ऑर्गनायझेशन किंवा ग्रुप होता त्यांचा. त्या ग्रुपमधल्या बायका गेल्या तिथे आणि हातामध्ये काय घेतलेलं आहे, टोमॅटोचं असणारं सूप घेतलेलं आहे आणि तो प्लॅस्टिकचा आणि त्या मोनालिसाचा जो फोटो होता, सुंदर चित्र, त्याच्यावर त्यांनी ते उडवण्याचा प्रयत्न केला. कारण काय सांगितलं की कला मोठी आहे का अन्नाचा प्रश्न मोठा आहे. आता मोनालिसा लिओनार्दो दा विंचीने काढलेलं कोणत्या शतकातलं, किती 3 शतकं होऊन गेली, त्यातलं असणारं चित्र, आणि तुम्ही एखाद्या सुंदर कलेचा असा काय करता, नाश करता किंवा ते बिघडवता, खराब करता, हे राजस कर्माचं उदाहरण आहे. आणि उदाहरण आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. अन्नाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. सगळ्याच देशांमध्ये अन्नाचे प्रश्न आहेतच आहे, भारतात आहे, भारत सोडून इतर देशांमध्ये सुद्धा आहे. पण असं जर कृत्य केलं तर ते योग्य ठरत नाही. किंवा आपल्या लोकसभेमध्ये सुद्धा काय तरुण गेले आणि त्यांनी वरून खाली उड्या मारल्या आणि काय ते फुगे सोडले आणि त्यातून धूर बाहेर आला. याला काय अर्थ आहे? आणि लोक म्हणतात अनएम्प्लॉयमेंट आहे, बेरोजगारी आहे म्हणून. हे कारण सांगणं, एका कार्याला अनेक कारणं असतात. हे कर्म हे राजस कर्म आहे. अहंकार भावनेने केलेलं, कष्ट घेतले असतील, कसं जायचं वर, कसं सोडायचं आहे, उडी कशी मारायची, हे प्री प्लॅन केलेलं असेल. खूनसुद्धा प्री प्लॅनच केलेला असतो, हे आपल्याला सगळ्यांना आपण पेपर वाचल्यावर कळत. म्हणून हे कर्म हे राजस कर्म आहे असं म्हणावं लागेल. पुढे अनुबंधम क्षयम हिंसाम अनवेक्षच पौरुषम मोहादारभ्यते कर्म यत्तत् तामसमुच्यते. जे कर्म परिणामी हानिकारक आहे, हिंसा आणि सामर्थ्य यांचा विचार न करता केवळ अज्ञानाने केलं जातं, ते कर्म हे अर्थातच तामस कर्म आहे असं आपल्याला म्हणाल. पहिले आपण 2 भागामध्ये हे पाहिलं, सात्विक राजस कर्म पाहिलं. आणि जे कर्म परिणामी म्हणजे आपल्या कर्मामुळे लोकांना उपद्रव झाला पाहिजे, न्यूसन्स व्हॅल्यू ज्याला म्हणते, लोकांना उपद्रव द्यायची ही अतिशय आवड असते. मादक द्रव्य पुरवणारे लोक आहेत किंवा आत्ताच सांगितल्याप्रमाणे हे सांगितलेले अनेक हिंसाचार करणारे लोक आहेत, स्मगलिंगचा व्यवसाय करणारे आहेत. ही कर्म सगळी तामस कर्म आहे. त्याच्यामध्ये फक्त स्वार्थ, सत्ता आणि संपत्ती एवढंच साधलं जातं. म्हणून हे कर्म योग्य ठरत नाही, मोहामुळे केलं जातं. अनुबंधम क्षयम, परिणाम काय होईल याचा विचारच केला नाही. प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या म्हटलं जनान विदुरा घ्यायचं. आपण जे कर्म करत आहोत त्याचा परिणाम काय होईल, गीता आपल्याला सांगते. सारासार विचार करून कर्म करत जा, त्याच्याबाबतचे परिणाम काय होतील ही खुणगाट मनाशी बाळगावी लागते. हिंसाचार तर अत्यंत वाईट असं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणून विचार न करता मनात आलं आणि कर्म केलं, मनपूतम समाचारित म्हणजे चांगलं कर्म केलं असं आपल्याला म्हणता येत नाही. म्हणून इतरांचं शोषण त्याच्यामध्ये केलं जातं.
सगळ्या साम्यवादी राष्ट्रांच्या मध्ये भांडवलदार मजूर हा संघर्ष तरी लोकांचं शोषण केलं जात. आणि म्हणून रशियासारख्या देशामध्ये लेनिनचे पुतळे हटवले गेले. आपल्याकडे पुतळे हटवतात चांगल्या लोकांचे, परंतु जे क्रूर कर्म असतात त्यांचे सुद्धा हटवले गेले, बाजूला टाकले गेले, कारण शोषण केलं गेलं. म्हणून परिणामी हिंसा देणारं आपल्या सामर्थ्याचा विचार न करता याचे परिणाम काय होतील हे पाहिलंच जात नाही. असं कर्म हे तामस कर्म. आणि आता पुढे 3 करते: सात्विक कर्ता, राजस कर्ता आणि तामस. सात्विक कर्त्याचं लक्षण कसं आहे? मुक्त संगो नहमवादी धृत्योत्साह समन्विता असिद्ध सिद्धो निर्विकारा करता सात्विक उच्चते. म्हणजे जो संगरहित आहे, जो पुन्हा अनहमवादी आहे, धृती आणि उत्साह यांनी युक्त आहे, सिद्धी झाली किंवा नाही सिद्धी प्राप्त झाली, निर्विकार आहे, असा जो आहे तो मनुष्य हा, तो कर्ता हा सात्विक कर्ता आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणून या सगळ्यांचा विचार करत असताना आपण मागे मी गोष्ट सांगितली होती भामतीची. वाचस्पती मिश्राने याच्यावर न्यायदर्शनावर भाष्य केलं आणि त्यांच्या दिव्यात तेल घालण्याचं काम ही त्यांची पत्नी करत होती. पण इतके वर्ष झालेने आपलं लग्न झालं आहे हे विसरूनच गेले होते, म्हणून त्यांनी आपल्या ग्रंथाला भामती नाव दिलं. न्यूटनसारखे आहे, केवळ अध्यात्मातलं कशाला उदाहरण पाहिजे, न्यूटनसारखे शास्त्रज्ञसुद्धा एकता अनता साधली होती. त्यांच्या नोकराने जेवण आणून ठेवलं, ते संशोधन करत होते, ग्रंथ वाचत होते आणि त्यांनी सांभाळलेले मांजर जे होते, मांजर चाटून पुसून ताट स्वच्छ करून निघून पण गेलं. थोड्या वेळ नोकर आला आणि त्याने ताट उचलून बाहेर नेलं. पुन्हा न्यूटन साहेबांनी हाक मारली तर अहो मी केव्हाच ताट नेऊन दिलं. असं का? म्हणजे माझं जेवण झालं म्हणाले. इतकं विसरून गेले, इतकी एकतानता साधली गेली. अहंकार नव्हता. काहीही प्राप्त हो, सिद्धी प्राप्त हो अथवा नाही असिद्धी, ह्याच्या बाबतीत जे लोक जे आहेत हर्षशोकरहित असतात ते सात्विक आहेत. अशी अनेक उदाहरणं आपल्याला दिसून येतात. सांगायच्या कथा म्हटल्या तर बरंच आहे, वेळेचं बंधन लक्षात घेऊन. आणि पुढे आता राजस आणि असणारा तामस करता कसा आहे. रागी कर्म फलप्रेसुर लुब्धो हिंसात्मको शुची हर्षशोकान्वित करता राजस परिकीर्त. जो करता आसक्ती असलेला असतो कर्मफलाच्या बाबतीमध्ये, त्याच्यानंतर लोभी असतो, लुब्ध असतो, हिंसात्मक इतरांना पीडा देणारा असतो, असा स्वभाव असणारा, अशुद्ध असणारा, अशुची म्हटलेला आहे, अशुद्ध आचरण करणारा असतो, हर्षशोकाने युक्त असतो, तो राजस करता असतो. लोभ असतो त्याला, स्वार्थी असतो, भ्रष्टाचारी असतो आणि अशा या राजसकर्त्याला काही ना काहीतरी मिळवायचं असतं. तो आसक्तीने युक्त असतो असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि मनात त्याच्या लोभ असतो. पवित्र काय आहे ते त्याला समजतच नाही. अशुचीही असतो, अपवित्र, मनाने सुद्धा शुद्ध नसतो. असा कर्ता जो आहे तो राजस कर्ता आहे असे भगवंत सांगतात. तिसरा कर्ता आहे तो तामस कर्ता आहे. अयुक्त प्राकृत स्तब्ध शठो नैष्कृतिको लसा विषादी दीर्घसूत्रीच कर्ता तामस उच्चते असं म्हटलं आहे. अयुक्त असतो तो, म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचा विवेक राहत नाही. प्राकृत याचा अर्थ असंस्कृत असतो. स्तब्ध असतो तो, म्हणजे घमेंडखोर असतो, मदोन्मत्त असतो, ताठार असतो. मीच केला आहे, माझ्याशिवाय कुणाला हे करता येणार नाही, इतरांनी करूनच दाखवावं अशी त्याची वृत्ती असते. स्तब्धा, प्राकृत स्तब्धा शठो नैष्कृतिको लसहा म्हटलेला आहे. तो शठ असतो. शठ याचा अर्थ धूर्त आणि लबाड. म्हणून संस्कृतमध्ये म्हणतात ना, शठम प्रति शाठ्यम म्हणतात. लबाडाशी लबाडपणेच वागावं लागतं, तरच व्यवहारात माणसाला जीवन चांगल्या प्रकारे जगता येईल. धटाशी पाहिजे धट, उद्धटासी उद्धट, खटनटासी खटनट अवश्य करी असं रामदासांनी, संत रामदासांनी आपल्या म्हटलेलं आहे. शठ असतो तो. नैष्कृतिको लसहा म्हणजे दुसऱ्यांच्या उपजीविकेचा नाश करणारा असतो. म्हणजे आपल्याला एखादं मिळालं आहे आणि तसंच दुसऱ्याचं शेत आहे आणि त्याला ते मिळू नये म्हणून कोणीतरी आपल्याला सांगतं, सांगू नको त्यांना, म्हणजे आपल्या तेवढा स्वार्थ साधणारा असतो. दुसऱ्याला सांगू नको असं म्हणणं म्हणजे त्याच्यामध्ये खरं तर काय, त्याचं काहीच जात नाही, त्याचं काहीच नुकसान नसतं, पण दुसऱ्याला मिळू नये ही त्याची इच्छा असते. विषादी दुर्ग, विषादी म्हणजे रड्या असतो, शोक करणारा असतो,
दीर्घसूत्रीचं म्हटलेलं आहे. दीर्घसूत्री म्हणजे काय? वेळ काढूपणा करणारा, खूप लांबण लावणारा. जाऊ दे, घाई काय आहे, आज कशाला करायचं, आणखीन 4-8 दिवसांनी करूया. त्याचं काय आहे, कार्य योग्य रीतीने योग्य वेळी पार पाडणं. योगा कर्मसु कौशलम म्हणे मागच्या अध्यायात आपण पाहिलेलं आहे. योग्य वेळी योग्य कुशलतेने कर्म पार पाडणं हे सात्विक माणसाचं लक्षण आहे. पण योग्य वेळी योग्य न करता जाऊ दे, चालढकल करणं. आज खरं तर काय, कल करे सो आज ने आज करे सो अभी असं म्हटलं जातं. पण हा तर आणखीन कल नाही, परसो भी करेंगे अशी त्याची वृत्ती असते. कोणत्याही योग्य वेळी योग्य काळी केलं पाहिजे अशी त्याची इच्छाच राहत नाही. विषादी दीर्घसूत्रीचं करता तामस उच्चते असं म्हटलेलं. असंस्कृत असतो, आळशी असतो, आलसा सांगायचा. दीर्घसूत्रीचं अशा कर्त्याला तामस अशा पद्धतीने म्हटलेलं जातं. म्हणून त्याला एक प्रकारची भ्रांती असते, त्याला जीवनामध्ये फार मोठी निराशा असते. आणि असा हा असंस्कृत घमेंडखोर अशा लोकांच्या वाट्याला कोणीही जात नाही. व्यवहारात आपण म्हणतो अशा माणसाच्या वाटेला पण जाऊ नये. जो असा घमेंडकर असतो, जो अहंकारी असतो, जो आळशी असतो, जो काहीच करत नाही, अशा माणसाच्या वाट्याला सुद्धा जाऊ नये. असा करता हा तामस करता आहे. हे तामस करता झाल्यानंतर मग भगवंत बुद्धी कशी आहे, धैर्य कसं आहे 3 प्रकारचं, सुख 3 प्रकारचं कसं आहे असं सांगतात. म्हणजे बरंचसा तत्त्वज्ञान त्याच्यातलं सांगून हे पूर्ण होतं असं आपल्याला म्हणावं लागेल. आजच्या आपण या दुसऱ्या भागाला इथेच विराम देऊ आणि नंतर आपण पुढल्या भागाला सुरुवात करू. म्हणून या भागाचा विचार करत असताना आपण अनेक 3-3 गोष्टी काय आहेत ते आपण पाहिलं. इथे आपण थांबू. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयोभूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम. हरे नमः हरे नमः हरे नमः.